Hello students, we are going to learn Maths subject chapter Subtraction by Borrowing. Let's see that Subtraction by Borrowing. Preparation. काय दिलेलं आहे? एका साईडला 10 कॉइन्स दिलेले आहेत आणि एक 10 रुपयाची म्हणजे 10 रुपीजची नोट दिलेली आहे. ओके, बघा तर मग 100 rupees means 10 coins of 1 rupees each. 10 rupees means 1 coin. किती कॉइन घ्यायच्या? 10 कॉइन्स. त्याची ॲडिशन केल्यानंतर काय होणार आहे? 10 रुपीज. ओके, 100 rupees means 10 notes of 10 rupees each. It also means 100 coins of 1 rupees. जर आपण 10 रुपयाच्या जर 10 नोट्स घेतल्या तर त्या काय होणार? 100ची एक नोट होणार. आणि जर एक कॉइन एक रुपयाची जर आपण 100 कॉइन्स घेतल्या तर ते 100 रुपीज घेतल्या. 100 रुपीज मीन्स काय येणार? 10 नोट्स ऑफ 10 रुपीज ईच. आणि इट ऑल्सो मीन्स 100 कॉइन्स ऑफ 1 रुपी. ओके, नेक्स्ट, if there are 10 sugar canes in a bundle, then 10 such bundles means 100 sugar canes. Let's conversation. काय येणार आहे? Let's see conversation. Sonu, I have 2 notes of 100 rupees. I have to give Nandu 70 rupees. Salma, how will you do that? Sonu, I will exchange 100 rupees note for 10 rupee notes. Nandu, you could give me 10 rupees notes from those. Salma, then Sonu will be left with 100 rupees note and 3 10 rupee notes. Sonu, right. I will have 130 rupees left. हे काय दिलेलं आहे आता? सोनू, सलमा, नंदू यांचं कॉन्व्हर्सेशन दिलेलं आहे. ओके, ते काय काय म्हणतायत? आय हॅव 2 नोट्स ऑफ 100 म्हणजे 2 नोट्स ऑफ 100 म्हणजे काय येणार? 200 रुपये म्हणजे 200 रुपीज. आय हॅव टू गिव नंदू 70 रुपये. नंदू काय? आय हॅव टू गिव नंदू 70 रुपये. ओके, 70 रुपये नंदूकडं तो मागतोय. हाऊ विल यू डू दॅट? नेक्स्ट काय येणार? आय विल एक्सचेंज 100 रुपीज फॉर. आता काय झालं? 100 रुपीजचं फॉर 10 रुपीज नोट्स घेतल्या. म्हणजे काय केल्या? 100 रुपीज म्हणजे 100 रुपीजची एक नोट ती त्यानं काय केली? डिवाईड करून 10 म्हणजे 10 रुपीजच्या 10 नोट्स घेतल्या. यू विल कुड बी 10 रुपीज नोट्स फ्रॉम दोज. मीन्स आता 70 रुपीज जर घ्यायचे म्हटले तर 70 रुपीजच्या आपल्याला 7 नोट्स घेतल्या पाहिजेत. ओके, ते घेतल्या. देन सोनू विल बी लेफ्ट विथ 100 रुपीज नोट अँड 3 10 रुपीज नोट्स. म्हणजे आता आपल्याला डिवाईड करता येणार 17मधून 30 येणार काढायला. ओके, काय येणार मग? 100 रुपीज नोट अँड 3 10 रुपीज नोट्स. राईट. आय विल हॅव 130 रुपीज लेफ्ट म्हणजे 130 रुपीज लेफ्ट. ओके, बघा तर मग आता काय येणार आहे? 100 10 टेन्स 200. 100 means 10 tens. 200 means 110 tens. 300 means 210 tens. 400 means 310 tens. 700 means 610 tens. 500 means 400 plus
किती येणार? 400 प्लस 100 10 टेन्स. ओके, काय येणार आहे? सॉरी, 500 मीन्स इज इक्वल टू 400 प्लस 10 टेन्स येणार. 10 टेन्स मीन्स 100. 600 इज इक्वल टू 500 प्लस 10 टेन्स. ओके, नेक्स्ट बघा. नेक्स्ट बघा. When we subtract, sometimes we have to untie 100 or 110. We need to untie only 110 or 100. Untie means सोडवणे. Even when there are many hundreds or tens. काय दिलेलं आहे? 300. 300 मध्ये काय दिले बघा. लेटस अनटाईड 110 टेन्स. आता जो 100 आहे तो कसा डिवाइड केला आहे ते बघा. काय केलं आहे मग त्यांनी? फर्स्टला तर तो 10 10 10 10 10 असं किती टाईम घेतले? 4 आणि खाली 6 टाईम. काय येणार मग? एकतर तो वरचा झाला 300, खालचा काय झाला 210 टेन्स. ओके, नेक्स्ट बघा 200. लेट्स कन्वर्ट. अनटाईड मीन्स समजलं का तुम्हाला? सोडवणे. ते 100चे आपल्याला सोडवायचं आहे. काय करायचं आहे, कसं सोडवायचं आहे? 110 टेन्समध्ये सोडवायचं आहे ते. ओके, मग काय येणार आहे? फर्स्ट साईडला पहिल्या बॉक्समध्ये 100 दिलं, दुसऱ्या बॉक्समध्ये 100 आणि तिसऱ्या बॉक्समध्ये पण 100. ते काय झालं? 100 प्लस 100 प्लस 100 300 झालं. मीन्स काय येणार आहे? 200 अँड 1 टेन्स. 1 टेन्स काय असतो? 100 असतो. ओके, समजलं? नेक्स्ट बघा. 200. Let us convert 100 into 10 tens and 1 tens into unit. आता इथं काय दिलं आहे आपल्याला? वर्डमध्ये एक्झाम्पल दिले. ते आपल्याला काय करायचं आहे? नंबरमध्ये सॉल्व करायचं आहे. काय दिलं आहे? फर्स्ट बघा, 100 इंटू 10 टेन्स. 100 इंटू 10 टेन्समध्ये कन्वर्ट करायचं. नंतर काय करायचं? 1 टेन्स इंटू युनिट्स. 100चं टेन्समध्ये करायचं, नंतर टेन्सचं युनिटमध्ये करायचं. कसं केलं आहे त्याने बघा. 100चं युनिट्समध्ये ॲरो पण दाखवला आहे तो. 100चा काय केलं? टेन्समध्ये केलं, म्हणजे 10 10 10 असं 10 टाईम लिहिलं आणि टेन्सचं नंतर युनिटमध्ये केलं. समजलं? ओके, आन्सर काय आलं मग? 200 मीन्स 100 अँड 2 टेन्स. सेकंड काय नाही? इट ऑल्सो मीन्स 100 9 टेन्स अँड 10 युनिट. ओके, सबस्ट्रॅक्शन बाय untying a 10. काय येणार आहे मग untying? We will next point in next video. Thank you.